नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढत आंदोलन केलं. पाहूयात त्याच आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले. तपास पथकामध्ये बसवराज गुजर आणि अनिल गुजर यांना कायम ठेवण्यात आलं. सुभाष मोठे, शर्मिला साळुंके, दीपाली पवार, अक्षयकुमार ठिकणे हे नवे अधिकारी असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन. एकही आरोपी सुटता कामा नये. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कुणालाही दयामाया दाखवू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. तर आतापर्यंतच्या तपासाचा आढावा देखील घेतला. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडीचे सचिन पाटील यांची देशमुख कुटुंबियांसोबत चर्चा. एसआयटी सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना तपासासंदर्भात माहिती देत आहेत. सरकारनं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. सरकार आरोपींना पाठीशी घालत नाही. कुणीही तपासातून सुटणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही. तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांनी 4 तासानंतर पाण्याच्या टाकीवर सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतलं. हत्या प्रकरणामध्ये योग्य न्याय मिळावा, तपासाची माहिती द्यावी देशमुखांची मागणी. तर तपासाबाबत माहिती देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्त्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल करेल. मनोज जरांगेंचा इशारा. खंडणीतील आणि खुनामधील आरोपी एकच, त्यांच्यावर मोका लावा. जरांगेंचं वक्तव्य. जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि जगणं मुश्किल त्याचा तुम्हालाही सोपं जाऊ द्या मागण्यात मुख्यमंत्री आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव आत्मदहन करणार. मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. पोलिसांना मिळालेल्या गाडीमधील एका चिठ्ठीमध्ये 4 जणांची नावं. चिठ्ठी नावं कोणाची याची माहिती दिली नाही. धनंजय देशमुखांचा आरोप. सीआयडीकडे तपास दिल्याचं सांगितलं नसल्याची देखील टीका. 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल. वरी गेलाय. इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काही झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील.